नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चर्चेचा विषयमध्ये. इथे आपण फक्त चर्चा करत नाही, तर वास्तव समजून घेतो आणि प्रॅक्टिकल सोल्युशन्स शोधतो. आजचा विषय आहे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी दरवाढ. दर काही दिवसांनी फ्यूल रेट्स वाढतात आणि सोशल मीडियावर पुन्हा तेच. सरकार काही करत नाही, आता जगायचं कसं, सगळं महाग झालं. पण खरंच फक्त राग करून आणि ब्लेम करून काही बदलणार आहे का? आज प्रत्येक चहाच्या टपरीवर, ऑफिसमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फक्त पेट्रोल प्राईसची चर्चा चालू असते. लोक मीम्स शेअर करतात, स्टेटस ठेवतात. पण प्रश्न असा आहे, आपण स्वतः काही बदल करतो का? एका मध्यमवर्गीय माणसासाठी फ्युअल हा छोटा खर्च नाही. ऑफिसला जाणं, बिझनेस, डिलिव्हरी, घरचा प्रवास सगळं फ्युअलवर चालतं. आणि महिन्याच्या शेवटी लक्षात येतं, पैसे कुठे गेले. पण रियालिटी अशी आहे की फक्त सरकार बदलण्याची वाट पाहून उपयोग नाही. आपल्यालाही लाईफस्टाईल बदलावी लागेल. सुरुवात छोटी असू शकते. उदाहरणार्थ, बाईक पुलिंग किंवा कार शेअरिंग. एका गाडीत एकटं जाण्यापेक्षा 2 लोकांनी एकत्र प्रवास केला तर फ्युअल कॉस्ट थेट अर्धा होतो. ट्रॅफिक कमी होतं आणि पोल्युशन सुद्धा कमी होतं. दुसरी गोष्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट. हो, सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटेल, पण मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस हे फक्त गरिबांसाठी नाहीत, स्मार्ट लोकांसाठी आहेत. कारण फ्युचर स्मार्ट मोबिलिटीकडे चाललंय. आणि आता ईव्ही म्हणजे फ्युचर नाही, ते प्रेझेंट आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्स, हायब्रिड व्हेकल्स, सोलार चार्जिंग टेक्नॉलॉजी, ही सगळी टेक्नॉलॉजी हळूहळू सामान्य माणसासाठी अफोर्डेबल होत चाललीय. आजचा स्मार्ट डिसिजन उद्याची मोठी सेव्हिंग बनू शकते. पण मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनीच होत नाहीत. कधीकधी छोट्या सवयी सुद्धा आयुष्य बदलतात. टायर प्रेशर मेंटेन करणं, सिग्नलवर इंजिन बंद करणं, रेग्युलर सर्व्हिसिंग, अननेसेसरी ट्रिप्स टाळणं, ही छोटी कामं वाटतात, पण महिन्याला हजारो रुपये वाचवू शकतात. आणि आता जग बदलतंय. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल बिझनेस ही फक्त ट्रेंड्स नाहीत, ही फ्युअल क्रायसिसवरची प्रॅक्टिकल उत्तरं आहेत. प्रत्येक जनरेशनला काही ना काही संकटं आली, पण स्मार्ट लोकांनी परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःला बदललं. कारण फ्युचर त्या लोकांचं असतं जे फक्त तक्रार करत नाहीत, तर सोल्युशन शोधतात. फ्युअल रेट्स वाढतील, पॉलिटिक्स चालू राहील, डिबेट्स होतील, पण सर्व्हाइव्ह तोच करेल जो बदल स्वीकारेल. आज जर आपण स्मार्ट हॅबिट्स लावल्या, तर उद्याचं फ्युचर क्लीनर, चीपर आणि बेटर असू शकतं. म्हणून फक्त प्रश्न विचारू नका, स्वतःला विचार करा, मी काय बदल करू शकतो. कारण छोटा बदल मोठा इम्पॅक्ट करू शकतो. आणि जर तुम्हाला असेच वास्तव विषय, प्रॅक्टिकल सोल्युशन्स आणि स्मार्ट विचार पाहायचे असतील, तर चर्चेच्या विषयाला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण चर्चा फक्त व्हायरल नसावी, विचार बदलणारी असायला हवी.